उद्या उपवास करसान काय? अरे कायचा उपास करायला लावतो? श्रावण महिना चालू राहिला ना, त्याचे उपवास पकडत असताना तुम्ही हरवर्षी. आता हर वर्षी पकडतो तर ह्या वर्षी कायली विचारू राहिली? करता का नाही करत? तर करतोच ना मग. बाबा तुम्ही पकडता का उपवास? हा आता तुम्ही दोघंही उपास पकडूनच राहिले तर काय माझ्यासाठी स्वयंपाक बनवत बसता काय? मी पकडतो बा. उद्याची नागपंचमी आहे. ते सत्तू गित्तू सगळ्याच्या सगळं दळून घेऊन या. हा सगळं पूजेचं सामान घेऊन या. अरे लगे उद्याची नागपंचमी आली काय? उद्याचीच नागपंचमी आहे. जाय न सगळं सामान घेऊन ये. जातो 5-10 मिनिटानं. तात्या लय हुशार आहे, पण लय हुशार आहे. एवढे हुशार आहे हं? आताच एवढे हुशार आहे म्हटलं तर सरपंच आहे. हे जर गावाच्या बाहेर असते तर बस हे पूर्ण देश त्यानं चालवला असता. एवढे हुशार आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे तुले? सगळ्यानं कावड्या उचलल्या. पाटील आप्पाने उचलली, देवानंद आप्पाने उचलली, नामदेव आप्पाने उचलली. हा दिलीप आप्पाची मान अकडते म्हणून त्यानं नाही उचलली, त्याचं ठीक आहे. पण तात्याची कोणती मान अकडते? त्याचं काम नव्हतं काय कावड घ्यायची? त्यानं काही कोणाला जबरदस्ती केली नाही. जयले कावड घ्यायची आहे तो घ्या म्हणे. माईकडून नाही होत, मी नाही घेत म्हणे. सपा सपा सांगितले. अरे असं थोडी असते, असं असते काय? नाही का रे मोहनदा, असं असते काय? पहा बाबा तुमचं काय आहे? मला नका घेऊ म्हणतात, मला कायले घेऊ राहिले? बरोबर आहे ना. तू कायले येशील मोहनदा म्हणतात? तुझे तर मस्त जमलं, कावड बी झाली. हा बाकीच्या आहे ना तरी कामं धंदे पाडून ते कावडले आले. तुझे तर चालूच आहे. 2-3 हजाराचा गल्लाही केला त्या जमा. तुम्हाला सांगू राहिलो मी. हे आखरी वॉर्निंग आहे तुम्हाला. आता याच्यानंतर माया का धंद्यावर आले तुम्ही तर तुम्ही तुमचं पाहून घे जा. पण हे मोहनदा आहे का नाही आहे खरं? तू 1000-2000 रुपये कमावले, पांटेला उघडला. हा कावड यात्रा झाल्यावर आम्ही तर मजुऱ्या पाडून आलो. नाही पण हे गोष्ट बरोबर आहे त्याची मोहन. हे गोष्ट मला पटली. हे खरी गोष्ट आहे. मग तुम्ही तुमचे धंदे करा ना रे. तुम्हाला कोणा अडवलं? माझा धंदा आहे, मी कधी उघडतो माझ्या दुकान. माया काय तुम्ही तुमचं करा. तुम्ही काय चालले लोकांच्या इकडे कामाले? कोण म्हणून राहिलं तुम्हाला जा म्हणून? आणि तुम्ही दोघं जण रे, तुम्ही कोणते कामं केले? तुम्ही कोणते मजुऱ्या पाडून आले कावड यात्रेले? पहा लागन एखादा सेकंड हँड पांटेला भेटला का इकडेच टाकतो बाजूले. तू टाकून तर दाखव, सांगतो तुले. पांटेला तर भेटू दे एखादा, मग सांगतो ना. आता कोण पाहू राहिले रे? थांब ना. उद्या तर नागपंचमी आहे म्हणते. अरे हा उद्याची तर नागपंचमी आली आणि पहिला श्रावण सोमवार पडते. हा श्रावण सोमवार आहे ना. उद्या सकाळी तात्या लवकर उठ जा. वारुळाची पूजा करायला जाणार आहे मग आपल्याला. तरी एवढ्या सकाळी नाही होत. हा सगळं करा लागते इकडे, नैवेद्य हे ते, तरी टाइम लागतेच. एवढ्या सकाळी चालता काय? तरी 10-11 वाजतेच समजा. सकाळी म्हणजे 10-11 वाजताच म्हणून राहिलो मी. काय सकाळी काय 4 वाजता चालता काय तिथं? सगळे सण एका मागे एकच येऊ राहिले. पण आता कोणाचा फोन होय आला? बोला वसंतराव. मी काय म्हणून राहिलो होतो, म्हटलं उद्या मला सुट्टी पाहिजे. सुट्टी कायले पाहिजे तुम्हाला? तुम्ही सुट्टी घेसान आणि वावरात कोण लक्ष देन? अरे सुट्टी मला याच्याच्यानं पाहिजे का उद्या सण आहे नागपंचमीचा, त्याच्याच्यानं मला सुट्टी पाहिजे. तुम्ही सुट्टी कायले घेऊ राहिले पूर्ण दिवस? रात्री होते ना तुमची ड्युटी करणं. नाही ना, सण असल्यावर कसं थोडंसं नाही होत, त्याच्याच्यानं होय. काय नाही होत म्हणून राहिले तुम्ही? काय राजे हो? हा तुम्ही नागपंचमी रात्रीची करू राहिले काय? त्या वारुळाची पूजा करायला रात्रीचे चालले का तुम्ही? काय तुम्ही बी तात्या नुसतं मजा घेता. रात्रीची कोणी नागाची पूजा करायला जात असते काय? काही आपलं. अरे काय हसू राहिले तुम्ही? तुम्हाला समजायला पाहिजे ना. मग मी तुम्हाला तेच तर म्हणून राहिलो का सकाळी तुम्ही वारुळाची पूजा करायला जा नागपंचमीसाठी, रात्री आपली ड्युटी करा. नाही माया कसं म्हणणं होतं का कसं आहे, सकाळी जरा नागपंचमी झाली असती, आराम केला असता एक दिवस. मग तुम्हाला तिथं कोणत्या इटा उचला लागू राहिल्या डोक्यावर? हा काय आहे? जरासं ते डुकरं हाकलले का झोपणंच आहे ना. कायले मजुरी पाडू राहिले फालतूची? बरं बाबा नका देऊ सुट्टी, राहू द्या. कमाल आहे बा वसंतरावची, काही समजत नाही त्याचं बी. सुट्टी देऊन द्या म्हणते मला पूर्ण 1 दिवसासाठी. अरे बा रात्री कोण करण मग तिथं सोकारी? का अधिक डबल मी जाऊ का तिथं सोकारी करायले? सकाळी मस्त त्याची पूजा करणं होते आणि रात्री आपलं सोकारी करणं होते. बरं ते जाऊ द्या. उद्या जरा लवकर कर जा, जाणं आहे आपल्याला वारुळाची पूजा करायला, एवढं लक्षात ठेवा. बरं ठीक आहे, पण कावड यात्रा कशी झाली हे सांगा. कावड यात्रा 1 नंबर झाली तात्या, 1 नंबर. सगळे लोक नाव काढू राहिले कावड यात्रेचं. वक्तात केलं होय ते सगळं? वक्तात केलं तरी पद्धतशीर झालं सगळं. चला मग जास्त वेळ न घेता आराम करू. उद्या जाणं आहे आपल्याला. सकाळी उठू, वारुळाची पूजा करायला चाललं जाऊ जंगलात. किती वेळचा पोट्ट हे बाहेरच्या बाहेर आहे, घरी याचं नाव नाही येतं मला. चल ये मग सोन्या, झोपतो आता मी राहतो झोपून. लय उशीर झाला ना आता. अरे कुठं होता तू इतक्या वेळचा?
मी इकडेच होतो बसलो. एवढ्या वेळपर्यंत तू बाहेर घुमत त्या मागच घुमाव करे आम्ही हं? जेवण गिवण करून घे, चुपचाप झोपून राह. उद्या सकाळी लवकर उठजो. उद्या आहे नागपंचमी. काय उद्या नागपंचमी आहे काय? नाही तर मग कसं तर सकाळी लवकर उठजो आणि वारुळाची पूजा करायला जाजो. चल झोप आता मुकाटे ना. सोन्या, एक गोष्ट आली माझ्या दिमागात. कोणती गोष्ट रे बा? उद्या झाकटीतच उठू आपण, मस्त जंगलानं जाऊ आणि सापा पकडून घेऊन येऊ. आणि त्याचं काय करशील? सापा पकडून आणून एकाच्या घरी जाऊ, त्याला म्हणा पूजा करा, 50 रुपये द्या, बस. चांगले पैसे आपलेवाले जमा होते. अरे हवले का चेत्या, कारण माणसं जाऊ शकते वारुळाची पूजा करायला, बाया जात नाही. बायासाठी डायरेक्ट आपण इथं सापच घेऊन येऊ ना. जमतेले का तसं? बाया पैसेही देते. म्हणून तर म्हणून राहिलो तुले, उद्या सकाळीच उठू आपण. चल झोपून राहू मग आता. या ताईले सगळंच पूजाचं सामान आहे. चला जाऊ द्या तात्या, बस इथंच राहू द्या गाड्या. चला आंध्र. राहू दे ना रे, कायले जास्तीचे कामं करू राहिले. हे म्हटलं बाबू, विचार कर जा. बाहेर गिर आले ना, जब पिचा करा, सोडणच नाही आपल्याला. डसल्याशिवाय फालतूचे कामं कमी करा. कोण सांगितले तुम्हाला जास्तीचे कामं करायले? तू चुपचाप राह, तुला समजत नाही. समजला काय? अबे पण साप गी बाहेर आला आणि आपल्या मागं लागला आणि डसला घिसला तर मग काहीच नाही. मुलाचाच नाही चाललं, डायरेक्ट ढगातच काम आहे. काहीच नाही होत. रिंक्या सांग बरं त्याले, डोकसा खराब करू आला फालतूचा. चुपचाप राहणार रे बा तू. पाय ना आता कसा पकडतो तर. आम्हाला सवय आहे ना, सरप मित्र आहे ना आम्ही. पण हे करून कायले राहिले हे तर सांगा. करून कायले राहिलो म्हणजे? अरे आज आहे नागपंचमी. आज आपल्याला साप एक पकडायचा आहे आणि सगळ्याच्या घरी घरी न्यायचा आहे. आणि सगळ्याच्या घरून 50-100 जे भेटत असं ते घेणं आहे आणि त्याला पूजा करू दे ना आहे. आता डबल विचारू नको कायले होय तर. अरे पण तो डसला घिसला तर दाता तर आहेच ना त्याले, विष तर आहेच ना त्याच्या दातात. नाही डसत, तू आपलं काम कर. जास्ती शानपणा करू नको, आमच्या डोक्याला डोकसा लावू नको. करा बा तुमच्या मनानं. आरती म्हण नागाची. मले कुठं येते रे वा आरती नागाची? जे येते ते म्हण. अरे या हो तात्या, इकडे आहे वारुळ सापडलं. या इकडे, मोठं जात वारुळ आहे. वारूड तर लय मोठा आहे हो पाटीले. अंधरा म्हटलं वारुळाच्या सापही तसेच असं. सोन्या, इकडून येऊ राहिला रे वरत. पकडजो बरोबर. अरे रे चेत्या, लवकर टाक बाटलीच्या अंदर. ध्यान लवकर इकडे बाटली. चल घराकडे घेऊन लवकर. जय नागदेवता की जय. तात्या तात्या, वारुळावर पा, वारुळावर. पाटील साप लवकर चला इथून. जेवढे सण आले बाई सोमवारीच आले. पाहून घे तू. आता नागपंचमी सोमवारीच आली, श्रावण महिना सोमवारीच आला. अधिक आता गणपती बी सोमवारीच बसते. काजळती सोमवारचीच आहे. सोमवारीच आहे सगळं. तुले नाही राहत का उपास सोमवारचा? राहते ना, काहून नाही? मला वाटलं कधीच्या कधी ड्युटी राहते ताई, कधी रात्रीची राहते, कधी दिवसाची राहते. नसन पकडला बा उपवास. नाही मला दरवर्षीच उपवास राहते. उपवास करतच जाय तू. थोडीशी हालत कमी होते त्याली. लय हालत आहे ताई. काय आणलं ते हे? ओरिजिनल साप आणलं ते आता? अरे मग काय, आता काय डुप्लिकेटचा जमाना राहिला काय? ओरिजिनल पाहिजे ना, ओरिजिनल घे ना. अरे पण डसला घिसला तर तो काही काम करता काय? उभार झालाय हो. काम धंदे दिले सोडून याच्याच मागे लागले काय? आजच्या दिवस तर त्याला मोकळा सोडा. आज त्याचा दिवस आहे ना. आज त्याचा दिवस आहे म्हणूनच त्याला आणलं, साक्षात भेट करून द्यासाठी. चल घे 50 रुपये दे आणि ओरिजिनल नागाची पूजा कर नागपंचमीले. घे, तवाच प्रसन्न होते तो आणि जे म्हटलं ते भेटते. जा लवकर लवकर चालला जा इथून. मन्या गेला माहीतचा वारुळात पूजा करायला. चल लवकर निघ इथून. 50 रुपये द्या आणि ओरिजिनल नागाची पूजा करून घ्या. चल चालता हो इथून. बरं राहिलं काय आहे त्याच्यात? तू व नर्सिंग काकू करता काय पूजा? 50 रुपयात फक्त. मी कायले करू रे पूजा? मा घरचे गेले तिकडे वारुळाची पूजा करायले. बाबा तुमची इच्छा. कसं आहे ते वारुळाची पूजा करणं हे म्हणजे नागाच्या घराची पूजा करणं होय. ओरिजिनल नाग आणला म्या. आजच्या दिवशी जर ओरिजिनल नागाची पूजा केली तर जे म्हटलं ते भेटते. जाय रे शायने इथून लवकर जाय. लहान बदमाश वाण्याच्या हे पोट्टे हे काही सुधरत नाही आणि याचे मायबापही काही म्हणत नाही. सांगा हे साप पकडून आणला त्यानं आणि तो डसला घिसला म्हणजे कोण्या भावात पडन? मायबापाच्या लाडानं पुरे वाया गेले ते. अब कुठं व माय त्याचे मायबाप तर त्याचा लाडही नाही करत. तू म्हणून राहिली वाया गेले. फार वाया गेले ते. वामन आप्पा, ओ वामन आप्पा. काय वय रे, काय म्हणता? हे पा काय वय हे? डायरेक्ट ओरिजिनल नाग घेऊन आले तुम्ही नागपंचमीले? 50 रुपयात फक्त 50 रुपयात घरपोच पूजा. हा ओरिजिनल नाग आहे. याची पूजा फक्त 50 रुपयात घरापर्यंत. कुठं जायची गरज नाही. 50 दक्षिणा द्या आणि नगदी पूजा करून घ्या. कुठं जायची गरज नाही. ओ संगीता, बाहेर आहे 2 मिनिटं. काय म्हणता जी?
तिकडे तिकडे तर पाय पहिले. काय सांगू रे हा? हे सांगू का त्या मायबापाले आता? अरे 50 रुपयात आहे ना फक्त. नागपंचमीचा दिवस आहे. ओरिजिनल नाग आणला तुमच्यासाठी पकडून. कायच्यासाठी? का फक्त बाया इले दर्शन करता आलं पाहिजे म्हणून. माणसं तर जातेच वारुळावर पूजा करायला, पण बाया कायची पूजा करा म्हणून तुमच्यासाठी ओरिजिनल नाग आणला. 50 रुपये द्या आणि त्याची पूजा करा. आणि डसला तर तो? अरे नाही डसत ना. असा कसा डसन? हा, डबकीच्या अंदराने तो ठेवला. याच्यासाठी ठेवला आहे ना का डसला नाही पाहिजे कोणाले, शांततेत पूजा करता आली पाहिजे, त्याच्यासाठी होय. लवकर निघा तुम्ही इथून. लवकर चालले जा. दिसू नका माझ्या डोळ्यानं. लवकर जा. बरं नाही तर नाही. काही जोर जबरदस्ती नाही आहे. यायच्या मायबापाले सांगा लागते हे जास्तीचे उद्योग करू राहिले, साप पकडून आणू राहिले. हा, डसला गिसला तो कमी जास्त झालं तर जीवाचं काही. लय मोठे बदमाश पोट्टे निघाले हे. आपच पकडून आणला त्यानं तर खरोखरचा. शांताजी, ओ शांताजी, ये इकडे ये. नागाची पूजा करायला ये व बाहेर. नागाची पूजा? कुठं आहे रे नाग? हा काय होय? ए, या इकडे या इकडे. यानं पाय काय आणलं? काय आणलं यानं? साप 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 खायला आणला रे त्या? आणि हा तर खरोखरचा होय. डुप्लिकेट काम आहेच नाही आपलं वालं. डुप्लिकेट काम कसं राहील? हा, ओरिजिनलच आणला ना तुमच्यासाठी. मग 50 रुपये द्या आणि नागपंचमीची पूजा घरापाशीच करा. फालतू तिकडे काही जंगला गिंगला जाऊ नका. कमी जास्त काही झालं तर कोण राहील जबाबदार? म्हणून मी नाग तुमच्यासाठी इथंच पकडून आणला. प्रत्येकाच्या घरी चाललो. फक्त 50 रुपये. 50 रुपयात तुम्हाला ओरिजिनल सापाची पूजा करायला भेटल. लवकर लवकर घराच्या रस्त्यानं होय. लवकर. मी आलो पूजा करून. मला नको सांगू या गोष्टी. ते 5-50 रुपयाचा खेळ त्याला तिकडेच कर. आणि तो साप त्या घरी घेऊन जाय. त्या बापाले न मायले सांगतो. हा बाबू, काही कमी जास्त झालं तर कोण राहिलेले जबाबदार? अरे साप पकडायची टेक्निक आहे. सरप मित्र आहे आम्ही. आम्हाला काही नाही होत. आणि झालं तर मग डसला तर कोण राहील जबाबदार येले? तुम्ही राहायचा कोण राहा? मी राय. लवकर निघ इथून. हे जास्त शायनेपणा करू राहिले आता. हा, जास्त डोक्यावर चढू राहिले हे. यायच्या मायबापानं मार लाडून ठेवलं यायले. जास्तीचे कामं करायला कायले कामं करावं शे? हा, खरोखरचा साप आणला पकडून. डसला गिसला काही झालं कमी जास्त? हो ना माय, आज तर हातपारच करून टाकली आहे ना. रोजच करते ते हातपार. चल होय घरात होय तू. मी फोन लावून सांगतो त्याच्या बापाले काय कारनामे करू राहिले म्हणून. येतो मी हा वारुळाची पूजा करून. अरे काय होय रे बापा हे? त्या तर डायरेक्ट ओरिजिनलच साप आणला रे. फक्त 50 रुपयात. फक्त 50 रुपयात घरपोच ओरिजिनल नाग. इथं तुम्ही 50 रुपयात पूजा करून घ्या. कसं आहे, जंगलाय ना, जाऊ नका. काही होऊ शकते. कारण कसं आहे, आज त्याचा दिवस आहे. कुकडे घुमू शकते ते. म्हणून राहिलो. एवढी कायले रिक्स घेता तुम्ही? इथं तुम्हाला घरपोच आणून देऊ राहिलं ना ओरिजिनल. करा पूजा. द्या 50ची नोट. कोणता साप होय रे हा? इच्छाधारी होय काय? नाही इच्छाधारी नाही होय. इच्छाधारी आणू राहिलो होतो, पण त्याची काही इच्छा नव्हती याची, म्हणून त्याला काही आणलं नाही. कसं आहे, कोणाची इच्छा असली तवाच आणा. आता याची इच्छा होती म्हणून याला आणलं. अरे आपल्याला इच्छाधारी साप पाहिजे होता. इच्छाधारी साप असता तर 50 म्हणून 100 दिले असते. हा, सांगून तर राहिलो. काय इच्छाधारी सापाची काही इच्छा याची होती नाही म्हणून काही आणलं नाही. नाही मी तर इच्छाधारी सापाची चाललो आता पूजा करायला. मी इच्छाधारी सापाचीच पूजा करत असतो. त्याच्यानं मी काही तुम्हाला 50 रुपये देऊ नाही शकत. बरं पुढच्या खेपीनं तुमच्यासाठी इच्छाधारी साप आणीन. जा मग आता इथून तुम्ही. पुढच्या खेपीनं हे जा. लहान हरामखोर पोट्टे आहे. हा, ओरिजिनल साप आणला त्यानं. याची पूजा करा म्हणते 50 रुपयात. पाहिजो याच्या झाशात नको येजो. 1 रुपया नको देजो यायले. आणि याच्या सापाची पूजाही नाही करायची बिलकुल. काही कमी जास्त झाला तो डसला गिसला तर मग पोट्ट कुठं गेलं आपल्या घरचं? काय माहित, आज तर सकाळपासूनच गायब आहे. येऊन राहिला घराकडे. काय आणलंय ना पकडून? काय होय रे? हा? हे खरोखरचा होय ना? वा, खरोखरचाच होय. आपलं खोटं काम असतच नाही. कोण पकडला तो? कोणा म्हणजे? चेत्या डॉन ना. कोण पकडणार आहे? सरप मित्र चेत्या डॉन. आणि डसला असता तर मग तो? डसला असता तर? अरे काही डसत नाही तो. आम्हाला टॅक आहे बरोबर पकडायची. खरोखरचा तर काही वाटून नाही राहिला रे तो. काही मजाक घेऊ राहिला काय? प्लास्टिकचा होय ना? नाही ना बाबा, खरोखरचा होय ना तो. नाही ना बाबा, मारू नका ना. मारू नका ना. हा, सापा पकडायला चालला तू. कमी जास्त जर तो डसला तर मग कसं? द्या आधी झोडपे द्या त्याले. चांगले झोडपे द्या. हा, चांगला लाडानं वाया चालला तो. काही म्हणून नाही राहिली, काही बोलून नाही राहिली, तर जास्तच फायदा घेऊ राहिला. सकाळपासून तो याच्यासाठी गेला होता. द्या त्याची बत्ती. नाही आई नाही ना. तुझे दूर पै तू. आज ना उद्या घरी येशीलच नाही काय? मग तू आहे मी आहे. अधिक झोडपतो तुले. हा साप जिथून आणला तिथं लवकरात लवकर सोड. दिमाग खराब नको करू मला, नाही तर अधिक झोडपीन. तुम्ही पहिले जा, तेव्हाच मी तिथं येतो आणि तो साप सोडायला नेतो जंगलात.